एक नाही, दोन नाही, तब्बल 70 नगरसेवक महाराष्ट्रात बिनविरोध झालेत. एकीकडे तिकिटासाठी लोक आकांत करत असताना या 70 जणांना अशी लॉटरी लागली की त्यांच्या विरोधात कोणीही उभंच राहिलं नाही. पण इतके नगरसेवक बिनविरोध निवडून येतात, निवडणूक होत नाही, प्रतिस्पर्धीच काय, नोटालाही कोणी विचारत नाही. मग निवडणूक प्रक्रियेला अर्थ काय, असे अनेक प्रश्न आहेत. मनसे नेते अविनाश जाधव आणि काँग्रेस कार्यकर्ते समीर गांधी यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करत बिनविरोध निवडींची न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा बिनविरोध प्रकरणांची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिलेत. पण बिनविरोध निवडीबाबत कायद्यात काय तरतूद आहे, तज्ज्ञ काय म्हणतात, हे सगळंच बघूया या व्हिडिओमधून. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिका निवडणुकांमध्ये तब्बल 70 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. यात सत्ताधारी भाजपचे 44, शिंदेच्या सेनेचे 22 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 असा एकूण आकडा 68 आहे. आणि याच संदर्भात अनेक प्रश्न आणि अनेक आक्षेप सुद्धा आहेत. बिनविरोध निवडीबद्दल कायद्यातल्या तरतुदी समजून घेण्याआधी या बिनविरोध निवडणुकांचं बॅकग्राऊंड समजून घ्यावं लागतं. 1951ला पहिल्यांदा स्वतंत्र भारताच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. तेव्हापासून हा बिनविरोध निवडीचा पॅटर्न सुरू आहे. 1951 मध्ये 5, 1957 मध्ये 7, 62 मध्ये 3, 67 मध्ये 5, 77 मध्ये 2, 71, 80 आणि 89 असे प्रत्येकी 1 असे एकूण 25 खासदार बिनविरोध निवडून आले. यामध्ये सर्वाधिक खासदार हे काँग्रेसचे होते. 2012 मध्ये अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पत्नी डिंपल यादव कन्नौज लोकसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून गेल्या होत्या. 2024ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुरतमधून भाजपचे मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले होते. विविध राज्यांच्या विधानसभांवर आतापर्यंत बिनविरोध निवड झालेल्या आमदारांची एकूण संख्या 232 इतकी आहे. गेल्या वर्षी अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत 60 पैकी 10 जागांवर भाजपचे बिनविरोध उमेदवार निवडून आले. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला तर 2004 ते 2009 मध्ये एकूण 10 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, काँग्रेसचे 3, शिवसेनेचे 2 आणि भाजपचा 1 अशी संख्या होती. 2009 ते 2013 मध्ये 11 बिनविरोध उमेदवारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, काँग्रेसचे 3, शिवसेनेचे 2, भाजपचा 1 आणि बहुजन विकास आघाडीचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आला होता. या सगळ्या बिनविरोध निकालांवरून एक गोष्ट लक्षात येते, लोकसभा, राज्यातल्या विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कुठलीही असली तरी तिथे सत्ताधारी पक्षाचे जास्तीत जास्त लोक बिनविरोध निवडून येण्याचा पॅटर्न दिसतो. ज्यावेळी देशात काँग्रेसची सत्ता होती आणि राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होती तेव्हा त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार हे बिनविरोध निवडून येत होते. फक्त आत्ताच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येणाऱ्यांचा आकडा जास्त मोठा आहे आणि फक्त सत्ताधारी पक्षांचेच लोक बिनविरोध निवडून आल्याने विरोधक आक्रमक झालेत. आता बिनविरोध निवडीबाबत कायदा काय सांगतो तर लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या सेक्शन 53(2) मध्ये असा उल्लेख आहे की उमेदवारांची संख्या ही निवडून येणाऱ्या जागांच्या संख्येइतकी असेल तर असे उमेदवार निवडून आल्याचं रिटर्निंग ऑफिसरने जाहीर करावं अशी या कायद्यात तरतूद आहे. म्हणजेच लोकप्रतिनिधी कायद्यात बिनविरोध किंवा अनअपोज्ड या शब्दांचा कुठेही उल्लेख नाही. पण तरीही विरोधातच कोणी नसल्याने जर एकमेव उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येत असेल तर हा नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रकार आहे असा युक्तिवाद केला जातो. यावरूनच विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी संस्थेने ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. नोटाचा पर्याय उपलब्ध असताना सुद्धा मतदान न घेता उमेदवाराला विजयी घोषित करणं हा संविधानाच्या कलम 19(1) अनुसार नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भंग असल्याचं या याचिकेत म्हटलंय. यावर आतापर्यंत झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवली आहेत. ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या सुनावणीत एकच उमेदवार असताना नोटाविरुद्ध उमेदवार अशी निवडणूक घेता येईल का याची तपासणी केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. एप्रिल 2025 मध्ये स्वतः सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याबद्दल निरीक्षण नोंदवताना म्हटलं होतं की जर निवडणुकीत फक्त एकच उमेदवार शिल्लक असेल तर किमान 10, 15 किंवा 25% मतदारांनी तरी त्याला निवडून द्यायला हवं असं सरन्यायाधीशांचं मत होतं. पण हे फक्त त्यांचं मत आहे, हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाही. आता नोटा म्हणजेच नन ऑफ द अबाउटचा पर्याय 2013ला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच ईव्हीएम मशीनवर उपलब्ध करून देण्यात आला, जेणेकरून मतदारांना कोणालाच निवडून द्यायचं नसेल तर नोटाचं बटन दाबता येतं. पण मतदारांना मिळालेला हा अधिकार फसवा असल्याचं ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांचं मत आहे. ते सांगतात की मतमोजणीच्या वेळी नोटाची मतं ही वैध मतं म्हणून ग्राह्य धरली जात नाहीत. त्यामुळे एखाद्या मतदारसंघात
बहुसंख्य मतदारांनी नोटाचं बटन दाबून सर्वच उमेदवार नापसंत असल्याचा कौल दिला तरी झालेल्या सकारात्मक मतदानापैकी ज्याला सगळ्यात जास्त मतं मिळाली तो उमेदवार विजयी ठरतो. त्यामुळे नोटाचा पर्याय फसवाय असं गोगटे यांचं मत आहे. यासोबतच नोटाला उमेदवार म्हणून दर्जा नाही, नोटाच्या पर्यायाला काल्पनिक उमेदवार समजावं याबाबत भारतात कोणताही नियम किंवा कायदा नाही. याबाबत घटनातज्ञ उल्हास बापट सांगतात की आपल्या देशात नोटाच्या पर्यायाला कायदेशीर अर्थ नाही. परदेशातल्या काही देशांमध्ये जर नोटाला उमेदवारांपेक्षा जास्त मतं मिळाली तर तिथे पुन्हा निवडणूक घेतली जाते आणि आधीच्या निवडणुकीतील उमेदवार बाद ठरवले जातात. तसं भारतात नाही. भारतात नोटा हा मतदारांच्या मानसिक समाधानासाठी असलेला पर्याय, त्याला कायदेशीर आधार नाही. त्यामुळे नोटाबाबत भारतात ठोस कायदा करणं गरजेचं आहे आणि तो कायदा प्रत्येक राज्यांच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये बंधनकारक केला तर भारतीय लोकशाही जास्त भक्कम होऊ शकते असं उल्हास बापट यांचं मत आहे. आता याबाबत महाराष्ट्रातच एक महत्त्वाचा निर्णय 2018 मध्ये घेण्यात आला होता. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे तत्कालीन आयुक्त जे सहारिया यांनी नोटाच्या पर्यायाला जास्त प्रभावीपणे राबवण्यासाठी नगर आणि धुळ्याच्या महापालिका निवडणुकांसाठी एक नियम केला होता. जर उमेदवारांपेक्षा नोटाला सर्वाधिक मतं मिळाली तर त्या प्रभागात पुन्हा नव्याने निवडणुका घेण्याचा निर्णय तेव्हा सहारिया यांनी घेतला होता. तेव्हा त्यांच्या या निर्णयाचं मोठं कौतुक झालं होतं. पण याबाबतचा नियम केंद्रीय किंवा कोणत्याही राज्याच्या राज्य निवडणूक आयोगाने आजवर केलेला नाही. निवडणूक आयोगाच्या मते नोटाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधी कायदा 1951 आणि निवडणूक आचार नियम 1961 मध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. पण सरकारकडून त्यासाठी सध्या तरी कोणतीच पावलं उचलली जात नाहीयेत. त्यामुळे मतदारांना मत दिल्याचं मानसिक समाधान देण्यासाठी असलेलं एक बटन एवढाच नोटाचा उपयोग आहे. हे सगळं पाहिल्यानंतर सध्या राज्यातल्या बिनविरोध निवडींबाबत दोनच पर्याय दिसतात. एक म्हणजे बिनविरोध निवड योग्य ठरणार की ज्या ठिकाणी खरंच गैरप्रकार झालेत तिथे नव्याने निवडणुका होणार. याचा निर्णय आता निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे आता आदर्श लोकशाही जपली जाणार की लोकशाहीची थट्टा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.